नमस्कार, मी सचिन पालवे. महिला आणि मुली त्याचबरोबर ज्यांच्याकडे इंस्टाग्राम आहे त्यांनी सगळ्यांनी आता सावधान राहा. खूप मोठी फसवणूक इंस्टाग्रामवरती सुरू आहे. सगळ्यांना सावधान करण्यासाठी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मी काही फोटोज दाखवतो किंवा काही त्या ठिकाणी व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो. स्क्रीनवरती तुम्हाला काही व्हिडिओ दिसत असतील, काही फोटो तुम्हाला दिसत असतील, तुम्ही पाहू शकता. आता तुम्हाला वाटेल की हे फोटो काही वस्तूंचे किंवा काही देवघरांचे किंवा काही पाळणे त्या ठिकाणी दिलेले आहेत. लहान मुलांचा जन्म होतो त्यावेळेस आपण काही पाळणे देखील त्या ठिकाणी ऑर्डर करतो किंवा मागवतो. अशा खूप साऱ्या वस्तू त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती रीलच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती टाकल्या जातात आणि त्याच ठिकाणी महिला आणि मुली आणि खूप सारे त्या ठिकाणी लोक फसले जात आहेत. फसण्याचा मेन मुद्दा काय आहे तुम्हाला सविस्तर सांगतो. मुली, महिला आणि त्याचबरोबर तुम्ही लोक कशा प्रकारे फसताय हे देखील मी तुम्हाला सविस्तर सांगतो. नमस्कार, मी सचिन पालवे. खूप गंभीर विषयावरती मी तुमच्या सर्वांशी बोलत आहे, ते म्हणजे इंस्टाग्रामच्या फसवणुकीबाबत. इंस्टाग्रामवरती खूप सारे अकाउंट आहेत. त्या अकाउंटवरती त्या ठिकाणी खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी वस्तूंचे रील्स टाकलेले आहेत, वस्तूंचे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्या व्हिडिओवरती त्या ठिकाणी प्राईस दिलेले आहेत आणि प्राईस खूप कमी दिलेले आहेत. मग कमी दिल्यात म्हणून ती वस्तू ऑर्डर करायची असं नाही, किंवा जास्त दिल्यात म्हणूनही ती वस्तू ऑर्डर करायची असंही नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या इंस्टाग्रामवरती हे त्या ठिकाणी रील्स टाकले जातात, ते व्हिडिओ त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती टाकले जातात, ते खूप असे भारी भारी व्हिडिओ टाकले जातात. तुम्ही पाहू शकता, मंदिराचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. एखाद्या महिलेला मंदिर जर घ्यायचं असेल आणि तिच्यासोबत जर अशी समोर रील आली तर तिला वाटेल की हे मंदिर तर फक्त मला 2,500-3,000 रुपयामध्ये भेटतंय, खूप भारी मंदिर आहे, मी लगेच ऑर्डर करून टाकते. पण नाही, असं डायरेक्ट ऑर्डर करायचं नाही. हे इंस्टाग्राम अकाउंट ओरिजिनल आहे की खोटं आहे हे सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं. पण मी सगळ्या महिलांना एकच सांगेल की इंस्टाग्रामवरती खूप सारे फेक अकाउंट आहेत. त्या फेक अकाउंटच्या माध्यमातून अशा प्रकारच्या रील्स इंस्टाग्रामवरती टाकल्या जातात आणि महिलांना फसवलं जातं. ही रील जर तुमच्या समोर आली, तुम्हाला जर मंदिर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही त्या अकाउंटवरती मेसेज कराल किंवा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती मेसेज कराल आणि तुमची बोलचाल सुरू होईल आणि त्याच ठिकाणी तुम्ही फसला जाल. खूप साऱ्या केसेस आहेत, अशाच केसेस घडलेल्या आहेत. इंस्टाग्रामच्या माध्यमातून एखादी वस्तू ऑर्डर करणे, एखादा व्हिडिओ पाहणे, त्या अकाउंटवरती मेसेज करणे आणि मेसेज केल्याच्या नंतर त्यांना पैसे पाठवणे, वस्तू येण्याच्या अगोदरच पैसे पाठवणे आणि पैसे पाठवल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सगळ्यांना एकच मला सांगायचं आहे, जर एखादी वस्तू तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मार्केटमध्ये जा, त्या ठिकाणून ती वस्तू घ्या. जवळचं शहर, सिटी, ठिकाण जे काय आहे त्या ठिकाणी जाऊन वस्तू घ्या. इंस्टाग्रामवर जर तुम्हाला अशा रील्स किंवा जर अशा प्रकारचे व्हिडिओज त्या ठिकाणी जर दिसले तर सगळ्यांनी सावधान राहा. कुणीही असे डायरेक्ट नंबर दिला असेल तर ऑर्डर करू नका. किंवा असंही वाटतं की मार्केटला खूप जास्त प्राईज आहे किंवा खूप महाग आहे आणि या ठिकाणी तर स्वस्त दिलं गेलं. इंस्टाग्रामवरती व्हिडिओ आला आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं जातं की खूप स्वस्त त्या ठिकाणी आहे. कोणताही माणूस समोर येऊन बोलत नाही आहे, फक्त त्या ठिकाणी तुम्हाला वस्तूंचे आणि पाठीमागून एक गाणं त्या ठिकाणी दिसतंय. तर अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती दिसत आहेत अशापासून सावधान राहा. दुसरी गोष्ट, यूट्यूबवरती सुद्धा असे फेक यूट्यूब चॅनल आहेत. खूप सारे अकाउंट असेच बनवले जातात, त्यावरती दुसऱ्यांचेच व्हिडिओ डाउनलोड केले जातात आणि टाकले जातात आणि फक्त प्राईस टाकली जाते, बस बात खतम. तुम्हाला त्या ठिकाणी फसवलं जातं. इंस्टाग्रामवरती सुद्धा हेच घडत आहे. महिलांनी सावधान राहा, सुरक्षित राहा. असे जर तुम्हाला अकाउंट दिसले किंवा अशा प्रकारच्या वस्तू दिसल्या किंवा अशा प्रकारचे काहीही तुम्हाला जर वस्तू किंवा काही जरी काही गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून दिसल्या, घरातल्या वस्तू किंवा फ्रीज दिसला किंवा काही एखादं फर्निचर, मग सोफा असेल, बेड असेल किंवा कूलर असेल, फॅन असेल, टी व्ही असेल, काही जर तुम्हाला अकाउंटवरती दिसलं आणि त्या अकाउंटवरती जरी पोस्ट 1000 जरी असल्या आणि फॉलोअर्स 3,00,000 जरी असले तरी एकच सांगेल की सगळ्यात पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करा. त्याचं दुकान आहे की नाही हे सगळ्यात पहिल्यांदा कन्फर्म करा. जर त्याचं दुकान तो तुम्हाला दाखवत नसेल किंवा तुमच्याकडे पैशाची मागणी करत असेल सुरुवातीलाच की एवढे एवढे तुम्हाला अमाऊंट द्यावी लागेल, तर मी सांगेल की ती वस्तू ऑर्डर न केलेलीच बरी असेल. सगळ्यात पहिला मुद्दा होता आपला, तो म्हणजे महिलांनी सावधान राहणे. अशा प्रकारचे खूप सारे फेक अकाउंट आहेत, त्या फेक अकाउंटपासून सावधान राहा. वस्तू ऑर्डर करू नका इंस्टाग्रामवरून. खास करून ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, यावरून तुम्ही वस्तू तर मागवतच असाल, परंतु जर इंस्टाग्रामवरती जर व्हिडिओच्या माध्यमातून जर अशा प्रकारचे वस्तू जर तुमच्यासमोर आल्या इंस्टाग्राम पाहता पाहता तर त्यांच्यापासून जरा सावधानच राहा. हीच गोष्ट मी सांगेल. खूप साऱ्या महिलांची फसवणूक झाली आहे, खूप साऱ्या महिलांची फसवणूक सुरू आहे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे, पोहोचवायचा आहे. धन्यवाद.